भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर मंत्री पंकजा मुंडे यांनी टीका केली आहे। मी भाजपची राष्ट्रीय नेता असूनही धस थेट आरोप कसे काय करतात? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुरेश धसांना समज द्यावी अशी मागणी पंकजा मुंडेंनी केली आहे। त्यावर सुरेश धस यांनी उत्तर दिलं की मला समज का? निवडणुकीत मी काही वेगळ्या उमेदवाराचा प्रचार केला नसून पंकजा मुंडेंनी एका दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार केला असं उत्तर सुरेश धसांनी मुंडेंना दिलं। तर सुरेश धसांचे आरोप संपूर्णपणे चुकीचे आहेत असं म्हणत पंकजा मुंडेंनी धस यांचे आरोप खोडून काढले। त्यामुळे ऐन अधिवेशनामध्ये सुरेश धस पंकजा मुंडेंची पक्षांतर्गत धुसफूस चव्हाट्यावर बाहेर आली। ज्या विषयामध्ये कुठलाही संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करणं किंवा कुठल्याही टिप्पणी करणं वैयक्तिक पद्धतीने हे त्यांनी करणं अपेक्षित नाही आणि त्यांनी ते करू नये। पक्षाच्या भूमिकांना ठेच पोचू नये म्हणून मी गेले 4-5 महिने नागपूर अधिवेशनापासून ते आतापर्यंत गप्प बसले, पण मी आता पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे की त्यांना समज द्यावी। मला समज देण्याचं काय कारण? मला समज द्या, मी काय भारतीय जनता पक्षाचा उमेदवार सोडून दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार केलेला नाही। त्यांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सोडून दुसऱ्याचा प्रचार केलेला आहे, शिट्टी या चिन्हाचा प्रचार केलेला आहे। मग कारवाई करायची तर त्यांच्यावर कारवाई करा असं माझं मत आहे। मुख्यमंत्री किंवा तुम्ही राष्ट्रीय सचिव स्वतःला मानता आणि बीड जिल्ह्यात माझी एकच सीट मानता, मग कसं काय राष्ट्रीय सचिव असू शकतो? या राज्यामध्ये अनेक लोक जे भारतीय जनता पार्टीशी निगडीत होते ते अपक्ष उभे राहिलेले आहेत, अनेक लोक दुसऱ्या पक्षाचे अपक्ष उभे राहिलेले आहेत। डायसवर जाऊन प्रचार करून मतदानाची मी विनंती केलेली आहे। त्यामुळे ह्याचं उत्तर मला द्यायचं नाही कारण आरोपच चुकीचा आहे। जर प्रचार करताना हा आरोप करायचा होता जाहीर सभेमध्ये, त्यांनी प्रचार करताना तर माझ्याशिवाय कुठल्या नेत्याचं नाव देखील घेतलं नाही या राज्यात आणि त्यामुळे निवडणूक निकाल लागल्या त्यांनी हा आरोप करणं हे पूर्णतः निवडून आलाय जो व्यक्ती 75,000 मतांनी निवडून आलाय त्याचं मी काम नाही केलं तर ते शक्य होईल का? हे थोडी आपण आत्मपरीक्षण करावं। फडणवीस साहेब धस साहेबांचे नेते आहेत, धनंजय मुंडेंचे खास मित्र आहेत। त्यामुळे ज्याला कोणाला समज द्यायची त्यांनी त्या ठिकाणी समज द्यावी। पण आमचं एवढंच म्हणणं आहे, पोलीस प्रशासनाला तुम्ही समज द्या, सरकारमधल्या अधिकाऱ्यांना तुम्ही समज द्या की तिथं असणाऱ्या देशमुख परिवाराला, सूर्यवंशी परिवाराला तिथं न्याय मिळाला पाहिजे। नेत्यांना कोणाला समज द्यायची तो तुमचा विषय। आता पंकजाताईंना काय म्हणायचंय हे सांगता येत नाही। आतापर्यंत शिंदे साहेबांचे लोक हे बीजेपी बरोबर भिडत होते, अजितदादांची लोक हे बीजेपी बरोबर नाही तर शिंदेच्या आमदारांबरोबर भिडत होते। आता बीजेपी मध्येच आमदार एकामेकाच्या विरोधात भिडायला लागलेले आहे। म्हणजे 3 महिन्यामध्ये ही परिस्थिती असेल तर वर्षात काय होईल, 2 वर्षानंतर काय होईल आणि 4 वर्षानंतर तर या सरकारमध्ये काय होणार आहे मला माहित नाही। सतीश भोसले उर्फ खोक्या याला अखेर अटक करण्यात आली। सतीश भोसलेला उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे। बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे। खोक्याला अटक करण्यात आल्याची माहिती नवनीत कौत यांनी दिली। खोक्याला लवकरच बीडमध्ये आणण्यात येणार आहे। सतीश भोसले जिस दिन से हमने क्राइम रजिस्टर किया था उस दिन से वो फरार था। उसके पीछे हमारी पुलिस उसकी हर एक लोकेशन, हर एक उसके मूवमेंट पे हम पीछा कर रहे थे। फाइनली उसका पीछा करते करते हमारे को प्रयागराज में उसकी लोकेशन मिली और यूपी पुलिस के साथ कोऑर्डिनेशन में रह के हमने उसको प्रयागराज से अरेस्ट किया। फिलहाल रिसेंटली हम लोगों ने टोटल 3 FIR रजिस्टर की हैं, जिसमें से 2 FIR शिरूर कासर पुलिस स्टेशन में है, 1 FIR चकलम्बा पुलिस स्टेशन के अंडर है, 1 FIR फॉरेस्ट एक्ट के तहत फॉरेस्ट डिपार्टमेंट ने दाखिल की है। तो उसको अरेस्ट करने के बाद इन सभी इन्वेस्टिगेशंस में उसको लिया जाएगा। याचा अर्थ हा पडून गेलाच कसा आणि अर्थातच जसं ह्याला पकडलं तसा त्या कृष्णा आंधळेलाही पकडा हीच आमची विनंती आहे या सरकारला। गेले 3 महिने झाले दररोज जो 7वा खुनी आहे, गुन्हेगार आहे, ज्याला फाशी झाली पाहिजे असा कृष्णा आंधळे या सरकारला का मिळत नाहीये हा माझा प्रश्न आहे या महाराष्ट्राच्या सरकारला। सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक करण्यात आली। यावर आता खुद्द सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली। खोक्याला अटक झाली ही चांगली बाब आहे असं धस म्हणाले। तसंच कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई सुद्धा होईलच असंही त्यांनी म्हटलंय।
गुन्हा केला म्हणून खोक्याला अटक झालेली आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. अत्यंत चांगली बाब आहे. त्यांनी जी चूक केलेली आहे त्या संदर्भात त्याला अटक झालेली आहे आणि आता कायद्याप्रमाणे त्याच्यावरती कारवाई होईल. मी कोणत्या पोलिसला कधी फोन लावत नाही. त्याला अटक करा म्हणलं तर मी स्पष्टपणे माझ्या मुलाखतीत म्हणलं ना, त्यांनी जे चूक केली असेल त्याच्यावर कारवाई करा. तर त्याच्यावरती कारवाई झालेली आहे. आता तो आता अटक झालेली आहे त्याच्यावरती पोलीस जे काही कलम लागलेले आहेत त्या कलमाप्रमाणे कारवाई करेल. संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख आहे आणि बूथ प्रमुखासाठी मी हे प्रकरण तेवढं ठेवलंय आणि आणखी काही दिवस जोपर्यंत संतोष देशमुखच्या खुन्यांना फाशी होत नाही तोपर्यंत हे प्रकरण मी तेवढं ठेवणार. सरकारचं लक्ष वेधण्याकरता भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी विधानभवन परिसरात अनोखं आंदोलन केलं. बनावट पनीर घेऊन विधिमंडळात त्यांनी प्रवेश केला. आज लक्षवेधीद्वारे अन्न आणि औषध प्रशासनासमोर विक्रमसिंह पाचपुते सवाल उपस्थित करताना दिसले. त्यावर अजित पवार यांनी उत्तरं दिली. मामा कृपया हे अध्यक्षांकडे आणि पनीरच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावरती तेलाचे गोळे हे खाल्ले जातात आहेत, हे दुर्दैव आहे. आणि हे सगळं जो कोणी विक्री करतो त्याला पकडल्यानंतर फक्त मिसब्रँडिंगचा गुन्हा त्याच्यावरती दाखल होतो आणि त्याला शिक्षा काही खास अशी नाही आहे. माझी सरकारला विनंती आहे की कायद्यामध्ये बदल करून तरतूद करून आपल्याला जन्मठेपेची शिक्षा त्या ठिकाणी किंवा फाशीची शिक्षा जरी म्हणलं तरी ही करावी लागेल. कारण त्याच्याशिवाय लोक आर्टिफिशियल पनीर बनवणं बंद करणार नाहीत, विकणं बंद करणार नाहीत. लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. ज्या काही लॅब किंवा इतर काही गोष्टी लागतात त्या सगळ्या पूर्ण करण्याच्या करता जेवढा निधी लागेल तेवढा निधी मी उपलब्ध करून देतो आणि ते कसं थांबेल मग त्याच्यामध्ये आमचा हा विभाग असेल, त्याचबरोबर पोलीस विभाग असेल, जे जे विभाग ह्याच्याशी संबंधित येतील त्या विभागांना पण विश्वासात घेऊन काही झालं तरी हे जे फेक पनीर आहे त्याच्या संदर्भातलं तातडीनं त्याच्याबद्दलची कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य